गणपती बाप्पा मोरया, बोल बजरंग बली की जय, जागे वाले की जय, सद्गुरु साईनाथ महाराज की जय, नमो पार्वती पते, हर हर महादेव, हर हर महादेव, जय श्रीराम, जय श्रीराम, बाप्पा जय जय सीताराम, सीताराम। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। नमस्कार मंडळी, मी समर शेंदरकर पुन्हा एकदा सॅम दी ब्लॉगर या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष आणि मनापासून स्वागत करतो। आता आपल्या पोरांना बघून तुम्हाला समजलं असेल की आज आहे प्रो गोविंदाचा सेमीफायनलचा पहिला दिवस आणि पोरं आपली फुल एकदम 2 महिने तयारी जी केली आहे पोरांनी आपल्या ती आज दिसून येणार आहे। मुलांनी रात्र 2-2, 3-3 वाजेपर्यंत जो स्ट्रगल घेतला आहे, कामावर 3 वाजता झोपले आणि डायरेक्ट 5 वाजता सकाळी कामावर जाऊन जे काय स्ट्रगल केलं आहे तो सगळं आपल्याला आज दिसणार आहे। बोल बजरंग बली की जय, जयपूर किंग फक्त शानदार। पोरं आपली एकदम फुल जोश मध्ये आहेत। सीताराम कंपनी आपली पुढे चालली आहे हळूहळू आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळं पाहणार आहात की प्रो गोविंदाच्या वरईच्या डोममध्ये काय काय होणार आणि आपलं शानदार गोविंदा पथक तसंच इतर गोविंदा पथक देखील कसं परफॉर्म करतंय हे सगळं पाहण्यासाठी तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा। आणि जर अजून पण तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सॅम दी ब्लॉगर या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत राहा व्हिडिओमध्ये। चला आणि मंडळी फायनली आपली सगळी पोरं बसली आहेत गाडीमध्ये, बसमध्ये। आणि सर्वात डेंजर गोष्ट म्हणजे आपली बस AC आहे, फुल AC, काही तसं पूर्ण काचा बिचा बंद आणि फुलं एकदम आपली पोरं शानदार गोविंदा पथक जयपूर किंग पूर्ण थंड होऊन जाणार आहे। गरमीचा काय विषयच नाही आणि गरमी होणार पण नाही त्याची, कारण का बाहेर पाऊस चालू आहे। 2 दिवस पाऊस नव्हता गेले 2 दिवस आणि आज पाऊस पडतोय आणि थोड्याच वेळात गेल्या वेळीसारखी साई भजनाची मैफिल देखील होणार आहे, त्यात देखील आपण जॉईन करणार आहोत। चला जाऊया। भाई इकडे साहिल भाऊ बसलाय, साहिल पुढेच बसणार आहे। हा पुढे का रे बाबा, आणि मागे जागाच नाही। अरे यार भावाला जागा नाही, तुला जागा होणार नाही कशी भावा, माझ्या जागेवर बस, तू माझ्या जागेवर बस। चला जाऊया मंडळी। अमृताची गोडी तुझ्या भजनात, अमृताची गोडी गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। आमचे वान मारिला बायाने, आमचे वान मारिला बायाने, आमचे वान मारिला न बायानो, आमचे वान मारिला बायाने, आमचे वान मारिला बायानो, आमचे वान मारिला। अन वान तुर्बेचे धक्क्याला, वान तुर्बेचे धक्क्याला, पदर विटाव्याच्या धक्क्याला रे रामा, पदर विटाव्याच्या धक्क्याला रे रामा। मित्रांनो लय वेळ लागला, बसमध्ये कंटाळलो, बापरे बाप, 1:30 वाजले, 1:30, बापरे बाप, टेन्शन आलं, टेन्शन मला, एवढा वेळ लागला बसमध्ये, लय ट्रॅफिक, वरली सिलिंग करून टाकलीच नाही। काय बोलतो हा आपला भाऊ को पायलट, वरली सिलिंग करून टाकलीच नाही गाडी यांनी, जाऊया परत घडणाला। काय बोलतो दादा, मंडळी, भावांनो, पब्लिक नो, ऑडियन्स नो,
फायनली आपण वरई डोमला आलोय आपण. चपला काढा बोल, चपला आतमध्ये. गोविंदाचं एंट्री गेट आहे आणि पब्लिक आपली फुल मागून मागून हळूहळू एका लाईनीत फुल मुंबई इंडियन्स कशी IPL ला येते तशी येते. आणि आपण जरा आता सगळ्यांची काउंटिंग अरे कबड्डी प्लेयर तर प्रो कबड्डी प्लेयर. प्रो कबड्डी प्लेयर नीरज मारू. बापरे बापरे बापरे. हा बघा, हा बघा, हा आपला बंटी भाई बघा मंडई काय डेंजर आहे. अरे आपला क्रिस मामा खूप भयानक इकडे मॅनेजमेंट करण्यात आलेली. अरे 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 बाबूचं डेंजर मोठं कटआउट लावून. मित्रांनो एंट्री होते आपली आता इथे. थँक्यू ब्रदर. एंट्री भावांनो या ठिकाणी झाली आहे. सगळे मंडळ या ठिकाणी पूर्णावरती बसलेले आहेत आणि या ठिकाणी आपलं शानदार गोविंदा पथक आणि मंडळी आम्ही आता येऊन बसलो आहे. तेवढ्यात आम्हाला जेवण देण्यात आलं आहे. जेवणाला दाखवतो, मेनू भाई फुल तोडफोड मेनू. हा एक पुलाव राईस आहे, हा पण एक तोच वाटतं, सेम आहे दोघे. पाव आणि पावाची भाजी आणि का रायता आणि लिंबू. जेवण बघूया कसं असतं. हां भाई बद्या भाऊने उद्घाटन केलं. कसं आहे बरं, चांगलं आहे, एक नंबर. जेव्हा भाऊला आरामात जेव्हा. मित्रांनो कडक जेवलो आता जरा बरं वाटतं आहे. सकाळपासून काय खाल्लं होतं, उपाशी होतो. त्या बसमध्ये एक लय वेळ लागला. काय वाटतं बसमध्ये लय वेळ लागला, कंटाळा आला. सगळे कंटाळा आला. तर जेवलो, भारी वाटतंय. आटमला विचारूया आपलं जेवण कसं होतं. जेवण कसं होतं भावा? एक नंबर. नाश्त्याला गेलेला म्हणून चांगला. हां आता कसं बोलला, नाश्ता नव्हता गेला म्हणून चांगलं लागलं, कारण का सगळे उपाशी होते. बघूया आता आपल्याला आतमध्ये कधी घेत आहेत आणि काय काय दाखवत आहेत आपल्याला. चला वेट करूया आपण अपडेटसाठी पुढच्या. तर मंडळी आपण ज्याला दररोज सोशल मीडियावर बघतोय आणि आत्तासुद्धा देखील कॉन्टेंटवर तो टॉप ट्रेंडिंगला आहे असा आपला अथर्व दादा रुके, तो शिवनेरी गोविंदा पथकातून आहे आणि सध्या दररोज आपल्याला दिसतो तो सोशल मीडियाच्या ग्राउंडवर आणि आज दादा आहे प्रो गोविंदाच्या ग्राउंडवर. दोन्ही ग्राउंड बसवणार दोन भाऊ आम्ही. अंडीचं पण राऊंड बसवतो आणि करिअरमधलं पण राऊंड, लर्निंग अँड गोईंग व्हेरी वेल. एक दादा आहे भांडूप गावातला आणि एक आहे भांडूप
पाहूया दुसऱ्या राऊंडमध्ये दुसऱ्या लॉटमध्ये कोण बाजी मारतात. 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. पैसा आ गया मेरे से आगे और आज पूरे गेम में आगे आने वाला है. टेंशन मत. मंडळी फायनली आमचे तिन्ही राऊंड झाले. पहिल्या राऊंडमध्ये आम्ही आलो पहिल्या रँकला. दुसऱ्या राऊंडमध्ये थोडीशी चूक झाली आणि आलो तिसऱ्या रँकला बरोबर. आणि तिसऱ्या राऊंडमध्ये आमच्या टॉपरचा थोडासा पाय सरकला, नाहीतर बाजी आमची होती, पण थोडं पाय सरकल्यामुळे दुसरे आलो. खरं तर तिसरा राऊंड 2 जणांमध्ये होता, आमच्यामध्ये आणि नवी मुंबई स्ट्रायकर. काय नाही तरीसुद्धा आजचे जेवढे 3 राऊंड झाले तरी ओव्हरऑल पूर्ण या तिन्ही राऊंडमध्ये आमचा रँकिंग हा सेकंडच आहे. आजचा दिवस गेला आणि उद्याच्या दिवसासाठी पुन्हा एकदा आम्हाला सज्ज व्हायला लागणार. किती झालं तरी आम्हाला म्हणजे एक धीर आहे, कारण का आम्ही दुसऱ्या रँकवर आहोत. पहिल्या रँकवाल्याला आहेत 27 पॉईंट, दुसरे आपण आहोत ना 22 पॉईंट, तिसरे 20 पॉईंट आणि चौथे नाही माहिती तुम्हाला सांगतो मी इकडे. आणि आजचा दिवस इकडे संपला. रात्रीचे वाजलेले आहेत 9 आणि जातो आता आम्ही घरी. आणि घरी जाऊन होणार आहे थोडी चर्चा अशावर मैदानावर आमच्या. आणि तुम्हाला पुन्हा उद्या भेटणार आहोत ह्याच गोविंदाच्या मैदानावर. तोपर्यंत आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया. तुम्ही सॅमदी ब्लॉगर आहे यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच पार्ट 2 मध्ये. धन्यवाद.